नमस्कार सगळ्यांना। तर स्वागत आहे तुमचं गॉसिप मराठी क्वीन मध्ये। तर जे काही सदस्य आहेत नॉमिनेशन मध्ये आलेले ती आहे योगिता, अंकिता, पुरुषोत्तम, धनंजय पवार, वर्षा उसगावकर आणि सूरज चव्हाण। तर हे जे लोक आहेत हे नॉमिनेशन मध्ये आलेले आहे आणि तुम्ही कालचा एपिसोड पाहिलाच असेल की कसे घरामध्ये ग्रुप बनले 2 दिवसातच आणि ह्या ग्रुपने इन्फ्लुएन्सर आहेत त्यांना कसं साईडला टाकलं आणि म्हणजे जे काही ऍक्टर आहेत जसे की वैभव वगैरे जे आहेत आणि अरबाज आणि निकिता बाहेरूनच आलेले दिसतात मैत्री घेऊन। तर यांनी मिळून ह्या लोकांना नॉमिनेशन मध्ये टाकलेलंच आहे। तर आता घरातून बाहेर जाऊ कोण शकतंय? तर घरातून जर जाईल कुणी बाहेर तर ते पुरुषोत्तम जे आहेत आळंदीचे ते जाऊ शकतात ते बाहेर घराच्या, असं वाटतंय। कारण हे जे बाकीचे आहेत हे म्हणजे चांगले स्ट्रॉंग वाटतात ते, जसं की सूरज चव्हाण जो आहे तो सर्वात जास्त म्हणजे जे वोटिंग आहे ते त्याला सर्वात जास्त मिळणार आहे। त्याचबरोबर सांगायचं जर झालं तर वर्षा उसगावकर जे आहेत वर्षाताई जे आहेत त्यांनाही जास्त वोटिंग मिळणार आहे। आणि त्याचबरोबर योगिता जी आहे तिनेही खूप छान तिची मालिका होती कलर्स मराठीवरतीच। तर जी अंतरा आहे ती प्रत्येक घरामध्ये म्हणजे होतीच, म्हणजे कलर्स मराठीवरतीच येत होती तिची सिरियल, तर प्रत्येक घराघरामध्ये ती होती। म्हणजे सांगायचं झालं तर तिचे पण चाहते खूप आहेत, तर ती एवढ्या लवकर घराच्या बाहेर जाणार नाही। तर सांगायचं झालं तर 3 नंबरला अंकिता जी आहे वालवलकर, जिने की निकीला काल चांगलंच सुनावलं। तर निकी आणि अंकितामध्येही काल भरपूर वाद झाले। सांगायचं झालं तर ती तिला जाऊनच देत नव्हती, जो काही टास्क होता त्यामध्ये ती जी काठी उचलायची होती ती जाऊन देत नव्हती। ती रडली, पण फार रडली काल अंकिता। आणि सांगायचं झालं तर जर डीपी आहे ते पण नाही जाऊ शकणार। तर अशा प्रकारे जाईल घरातून तर ते पुरुषोत्तम जे दादा आहेत तेच घराच्या बाहेर जाऊ शकतात असंच वाटतं आहे। कारण ओव्हरऑल बघितलं तर असं वाटतंय की सगळ्यात वीक तेच वाटतात आहे। कारण लाईव्ह फीड नसल्यामुळं काही कळत नाहीये कोण कसं वागतंय कोण कसं दिसतंय। कारण लाईव्ह फीड मध्ये कसं सकाळी उठल्यानंतर सर्व काही दिसतं, सर्व अँगलनी कोण कुठं बसलंय काय ते सगळं कळतं आपल्याला, कोण कोणाशी बोलतंय, कसं ग्रुप पडतात काय होतंय ते सगळं समजतंय। परंतु आता लाईव्ह फीड नसल्यामुळं आपल्याला एपिसोडच बघावं लागतात, तो पण 1 तासाचाच आहे। काल तर दाखवला त्यांनी 10 ते 15 मिनिटं जादा केला होता। तर अशा प्रकारे पुरुषोत्तम दादा जे आहेत ते घराच्या बाहेर जाऊ शकतात। तुम्हाला काय वाटतंय कमेंट्स मध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ बघायला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।